एकीकडे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू आहे आणि असं असताना धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळामधल्या वापसीची सुद्धा चर्चा सुरू झाली आहे आणि याला कारण ठरलंय ते म्हणजे अजित पवार यांचं एक वक्तव्य। कृषी घोटाळ्यामध्ये धनंजय मुंडे यांना क्लीन चिट मिळाली। आणखी एका घोटाळ्यामध्ये ते जर निर्दोष ठरले तर त्यांना मंत्रिमंडळामध्ये घेऊ असं अजित पवार यांनी म्हटलं आणि यावरती आता विरोधकांनी हल्लाबोल केलाय। क्लीन चिट कसली देता, लोकांची घरं उद्ध्वस्त होत आहेत अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली। दरम्यान मुंडेंच्या मंत्रिपदावरून अजित पवार काय म्हणाले आणि त्याला राऊत यांनी कसं उत्तर दिलंय आपण बघूयात। त्या संदर्भामध्ये अजून एका गोष्टीच्या संदर्भात माहिती आम्ही घेतोय। त्याचे पूर्णपणे मला वाटतं न्यायालयीन चौकशी चालू आहे। ती चौकशी झाल्यानंतर त्याबद्दलचे सगळं वस्तुस्थिती पुढे येईल आणि वस्तुस्थिती पुढे आली आणि हे अशाच पद्धतीनं त्याच्यामध्ये त्यांचा दुरान्वयी संबंध नसेल तर आम्ही त्यांना पुन्हा संधी देऊ। एवढी घाई काय झाली अजित पवारांना? माणिकराव कोकाटांना पदावरून काढायला तयार नाहीत। भ्रमी खेळतात कृषी मंत्री, याला काढायचं त्याला घ्यायचं, त्याला घ्यायचं त्याला काढायचं। संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त करून ते रिशफल करणं गरजेचं आहे देवेंद्र फडणवीस। कृषी क्षेत्रामध्ये त्यांनी जे काही कुणी कोर्टात गेलेलं होतं मुंबई हायकोर्टात, तिथं त्यांना क्लीन चिट दिलेली आहे कृषी क्षेत्रामध्ये। इतर बाबतीमध्ये अजून न्यायालयीन आपण जी काही चौकशी करतोय त्या चौकशीचा अहवाल आला नाही। जर उद्याच्याला हे सगळे अहवाल पॉझिटिव्ह आले तर त्याबद्दलचा आम्ही विचार करू असं मी म्हणलं। त्यामध्ये जर एखादी व्यक्तीला कोणी जबाबदार धरलं आणि चौकशी केल्यानंतर ती व्यक्ती त्यामध्ये दोषी नसेल तर त्यांना संधी दिली।